कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। खूप मोठं काम केलं तुमच्या महिला युनिटने। त्या बायकांचं कामच तसं असतं। कामात अजिबात हाय काय नाही, आळमटळम नाही, अजिबात इकडे तिकडे काय करत नाहीत त्या। फक्त काम एक काम। त्यांच्यामुळे आता बिझनेस पण वाढणार आहे बघा की तुम्ही। त्यांच्या कामाच्या रेटापुढे ऑर्डरही कमी पडतील। त्यांचं अभिनंदन करा, छान माझ्याकडूनही करा। ओ नुसतं अभिनंदन नाही, साडी चोळी देऊन सत्कारच करायचा आता सगळ्या बायकांचा। किती छान सुचतं तुम्हाला, काळजी घेता सगळ्यांची। आमची काळजी घेणारे आई साहेब नाहीत ना आता, त्यांची खरंच लय आठवण येते। त्या असायला पाहिजे होत्या, लय खुश झाल्या असत्या। येतील होत्या लवकर, खरंच येतील त्या, तुम्ही नका काळजी करू। नाही पण आता वाट बघत बसायचं नाहीच आहे। आता मी जाऊन त्यासनी शोधणार आणि मी त्यासनी घेऊन येणार बघा तुम्ही। मी घरला घेऊन येणार म्हणजे येणार। चला मी फॅक्टरीत जातोय आता, तुम्ही बाहेर चालले ना, सोडतो तुम्हाला। चला नको, मी जाते। का चला की दोघं बी आता निघतोच आहे बाहेर, संगत जाऊया। चला नाही नको, तुम्हाला लवकर पोचायचंय ना, उशीर होईल। आमच्या संग यायचं नाही का, कुणीकडे चाललंय ते आम्हाला कळू द्यायचं नाही। काल त्या बाईच्या मागे गेला होता तसं आज काय करू नका। ऐका, त्या आई साहेब नव्हत्या, विश्वास ठेवा माझ्यावर। ऐका माझं, मी काय सांगितलं तुम्हाला, आई साहेब जर कोल्हापुरात असत्या, साधी गोष्ट आहे, आई साहेब जर इथं असते तर त्यांनी मला फोन लावलाच असतो। तुम्ही उगाच आता पावसा पाण्याचं फिरत बसू नका, समजलं ना हो? आराम करा। आराम करा? अहो असं कसं म्हणू शकता तुम्ही अधिपती? आपण शोधलं पाहिजे मॅडमना, लवकरात लवकर त्यांनी घरी यावं असं नाही का वाटत आहे तुम्हाला? आणि त्या मॅडम मला भुवनेश्वरी मॅडम सारख्या दिसल्या म्हणूनच तर मी त्यांच्या मागे गेले। मी भेटले त्यांना, बोलले त्यांच्याशी, त्यांनी मला सांगितलं त्यांचं नाव चारुलता आहे। मला कळतंय का अधिपती याचा अर्थ? तुमच्या खऱ्या आई जिवंत असू शकतात, कळतंय का तुम्हाला? आली काय तुमची गाडी फिरून परत त्याच नाक्यावर? सोडा किती विषय आता, किती वेळा सांगितलं तर परत परत तेच सांगायचं काय? अगदी सोडा, तुम्ही आराम करा, उगाच आजारी पडशील। तुम्ही आजारी पडण्याचा प्रश्नच नाहीये, तुम्ही जा ना, उशीर होईल तुम्हाला फॅक्टरीत जायला। नाही नाही, सोडतो तुम्हाला, चला। अहो मला घरातली कामं आहेत, ती कामं करायची आणि मग जायचंय मला शाळेत। आणि तुम्हाला उशीर होईल ना, ती काहीतरी तुमची ऑर्डर वगैरे आली आहे ती तुम्हाला पाठवायची ना, म्हणून म्हणते जा तुम्ही। तुमच्या संग कोण हुज्जत घालणार, तुम्ही काय ऐकाय नाही, होय का नाही? चला येत तुम्ही। कसं कळतं यांना माझ्या मनातलं? मी काही बोलले नाही तरी मी कुठे जाणार याचा अंदाज आला यांना। का सरकारचा मार काय कमी पडलाय वय? कारच साडवले, जाऊ द्या आमासनी। 2 मिनिट ऐकून तर घ्या माझं काय म्हणतोय मी। ए बाबा, काय बोलतेस तू? आम्हाला तुझं काय बी ऐकायचं नाही, हो बाजूला चल ग। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।